अडचणी असतील? नमस्कार, मी अमोल वसंत मेहत्रे. मी प्रभाग क्रमांक 18 मधून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवित आहे. आणि तसेच आमच्या प्रभागात बऱ्याचशा समस्या आहेत ज्या अजूनपर्यंतही सोडवल्या गेलेल्या नाही आहेत, पण लोकांच्या त्या नजरेत येत नाही. बरेचसे लोक मध्यंतरी आमच्याकडे आले आणि आम्हाला सांगितलं की आपल्या प्रभागात बऱ्याचशा समस्या आहेत, पण आम्ही सत्तेत नसल्यामुळे किंवा आम्ही कोणत्या अधिकृत पदावर नसल्यामुळे आम्हाला कुठे हालचाल करता येत नव्हती. त्यामुळे आम्ही हा सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. आमच्या प्रभागात शौचालये सुद्धा चांगली नाही आहेत. परत बऱ्याचशा जागी जुन्या इमारती झाल्यामुळे लिकेज आहेत. परत ड्रेनेज सिस्टमचे पण बऱ्याच जागी प्रॉब्लेम झालेले आहेत. परत उद्यानातली खेळणी वगैरे पण खराब झालेली आहेत जुनी, ते सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे. तसेच आमच्या पदपथावरील दिवे सुद्धा काही काही जागी बंद आहेत, काही काही जागी चालू आहेत. ते सुद्धा आम्ही निवारण करणार आहे. आणि आमच्या इथे पार्किंगची समस्या भरपूर आहे, कारण की जुन्या बिल्डिंग असल्यामुळे बाहेरचे लोक इथे पार्किंग करून जातात, कारण की येण्या जाणाऱ्याला अडचण होते, ॲम्ब्युलन्स येण्या जाण्याला अडचण होते. ते पण आम्ही निवारण करणार आहे आणि आम्ही तसं पत्र एक ट्रॅफिक कंट्रोलला देणार आहोत. सर, आज आपण निवडणूक लढणार आहात आणि जिंकून आल्यानंतर तुम्ही आपल्या प्रभागातील जनतेस काय सांगाल आणि काय त्यांचे कार्य तुम्ही कराल? तसं तर हा प्रभाग भरपूर मोठा आहे आणि आम्ही नौके आहोत. आमच्यासाठी खूप मोठं आव्हान आहे, पण आम्ही हे आव्हान पूर्णपणे करू हे आम्हाला हे आहे, विश्वास आहे. आणि जनतेने सुद्धा आम्हाला त्याची साथ दिलेली आहे. जनतेला मी आव्हान करेल, एकदा आम्हाला संधी द्या, आम्ही त्याचा पूर्णपणे विश्वास सार्थ ठरवू आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर, आता यंग जनरेशनची जसे युवा नेत्यांची गरज आहे, तर युवकांना तुम्ही काय द्याल? आज बरेच गेले तर आज युवक मतदान देखील जास्त आहे. युवकांनी मतदान केले पाहिजे. युवकांनी मतदान केल्यावरच लोकशाही टिकून राहील. आता बऱ्याचशा जागी तुम्ही बघितलं असेल की बिनविरोध नगरसेवक निवडून आले. मग ही लोकशाही नाहीये, हे कुठेतरी वळण दुसरीकडे चाललेलं आहे देशाचं. मग त्यासाठी तरुणांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. आता माझ्यासारखा तरुण उभा राहिला इलेक्शनला, निवडणुकीला. आम्हाला सुद्धा बऱ्याच जागेवरून प्रेशर आले, पण आम्ही माघार नाही घेतली आणि आम्ही माघार घेणार पण नाही. आम्ही जिंकू किंवा हारू, आम्ही जिंकूनच येऊ, आम्हाला विश्वास आहे. पण जो काय निर्णय आम्ही लोकांची सेवा करत राहू. सर, जनतेस काय आव्हान कराल? येणारी निवडणूक ही अगदी तोंडावर आलेली आहे. 15 तारखेला निवडणूक आहे, तर आपण आपल्या प्रभागातील आपल्या मतदार बंधूंना काय आव्हान कराल आपल्या माध्यमातून? मी मतदार बंधूंना एकच आवाहन करेल, त्यांनी खूप विचार करून मतदान करावे. की याआधी जे इकडे लोकप्रतिनिधी होते आणि आता जे येणार आहेत, आणि लोकांनी जर मतदान करतायत एखाद्याला तर त्यांनी त्यांना जाब पण विचारला पाहिजे. जर त्यांनी कामं नाही केली तर उद्या मला निवडून दिलं आणि मी काम नाही केलं तरी मला त्यांनी जाब विचारला पाहिजे की अमोल, हे तू असं का नाही करत आहे? आम्ही तुला मतदान केलं, आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवून तुला निवडून दिलं आणि तू आमचा विश्वासघात केला, पण आम्ही विश्वासघात करणार नाही, ही याची मी हमी देतो. सर, काय सांगाल जेव्हा मतदान करायला लोक वोटिंग करायला येतील तर आपलं काय इन्फॉर्मेशन असेल? किती नंबरवर आपलं बटन असेल आणि काय आपली? माझा नंबर प्रभाग क्रमांक 18 मध्ये 3 नंबरवर बटन आहे. माझी निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस.